नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 28 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बीएड सीईटी प्रवेश परीक्षा 2026-27 मित्रांनो परीक्षेची संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपण या ठिकाणी पाहत आहोत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही आपले अजूनही बीएड सीईटीचे मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये जाऊन देखील मित्रांनो तिथून देखील तुम्ही संपूर्ण पाहू शकता. मित्रांनो, पाहूनच घ्या परीक्षेपूर्वी, कारण का प्रत्येकी प्रश्न त्यामधला तुमच्या येणाऱ्या परीक्षेतून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, तर आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक जो आहे, जो की शिक्षक अभियोग्यता, या टॉपिकवरचे आपण या विषयावरले काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर अंततः व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कोणताही प्रश्न तुम्ही यामधला स्किप करू नका. मित्रांनो, तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, पहा, जो की काय म्हणतो, मुलांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीची चाचणी घेण्यात येते. तर सर्जनशीलता म्हणजेच काय, क्रिएटिव्हिटी. तर क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीची चाचणी जी आहे जी की घेण्यात येते. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की विचार मंथन प्रक्रिया ही जी आहे थोडक्यामध्ये चाचणी घेण्यात येते. मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी विचार मंथन, जे की ज्याला आपण ब्रेन स्ट्रोमिंग असं म्हणतो, तर ही सर्वोत्तम पद्धत आहे, कारण यात नवीन नवीन कल्पना मांडण्यास जे की प्रोत्साहन मिळते. म्हणून पर्याय नंबर सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, खालीलपैकी एक वगळता सर्व महत्त्वाची धोरणे आहेत ज्याचा वापर व्यवस्थापक आणि प्रभावी निर्णय घेण्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी करू शकतो, तर तो यापैकी कोणता पर्याय नाही. यापैकी कोणता नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की पूर्णपणे स्वतःवर अवलंबून राहणे. का नाही, तर प्रभावी व्यवस्थापक निर्णय घेताना इतरांना प्रोत्साहित करतो आणि माहितीचा वापर करतो. केवळ स्वतःवर अवलंबून राहणे हे प्रभावी निर्णयासाठी जे की मार्ग ठरते. त्यामुळे पर्याय नंबर सी याचं जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला, मुले त्यांच्या वातावरणातून मूल्य, नैतिकता, शिष्टाचार आणि सामाजिक शिष्टाचार शिकतात, जे त्यांना सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात. खालीलपैकी कोणत्या वातावरणात या प्रकारचे शिक्षण घडते. तर हे जे शिक्षण आहे ते कोणत्या प्रकारच्या वातावरणामध्ये घडतं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अनौपचारिक शिक्षण वातावरण यामध्ये जे की घडते. कारण का, जे मूल्य आहे, नैतिकता आहे, शिष्टाचार आहे, मुले त्यांच्या नैसर्गिक वातावरणातून म्हणजेच की कुटुंब, मित्र शिकतात, ज्याला आपण अनौपचारिक शिक्षण, ज्याला इन्फॉर्मल एज्युकेशन असं म्हणतो. पण पर्याय नंबर याचं जे की ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी अप्रत्यक्ष निर्देशात्मक धोरणाशी संबंधित वैशिष्ट्ये ओळखा. तर अप्रत्यक्ष निर्देशात्मक धोरणाशी संबंधित वैशिष्ट्ये, तर या ठिकाणी आपल्याला काही विधाने आहेत, ज्यामध्ये पहिलं अविधान आहे मार्गदर्शित विद्यार्थी सराव, ब आहे प्रश्नोत्तर सत्राद्वारे संकल्पना आत्मसात करण्यावर लक्ष केंद्रित करणे, सी आहे उत्तेजक साहित्य लहान सोप्या जे की टप्प्यात सादर करणे, ड आहे समस्या आधारित सादरीकरण आणि ई आहे सहभागी आणि सहयोगी हालचालीवर भर देणं. तर यापैकी अप्रत्यक्ष निर्देशात्मक धोरणाशी संबंधितचे वैशिष्ट्य, तर यापैकी काय आहे, तर यापैकी फक्त जे आपल्याला पाहायला मिळतं जे की ब, ड आणि ई हे जे आहेत फक्त, कारण का अप्रत्यक्ष निर्देशात्मक धोरणात प्रश्नोत्तरे, समस्या आधारित सादरीकरण आणि सहभागावर भर दिला जातो. त्यामुळे पर्याय नंबर आपलं हे काय होईल, तर अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल, कारण का पर्याय नंबर अ मध्ये ही विधाने आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला, आदर्शवादी शिक्षक कोणत्या विषयावर भर देईल. तर खालीलपैकी कोणत्या विषयावर आदर्शवादी शिक्षक जे की भर देतात. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की ड हे जे उत्तर होणार असेल. म्हणजे की 2, 3 आणि 4 ज्यामध्ये गणित, साहित्य आणि इतिहास व संस्कृती यावर जे आहे थोडक्यामध्ये भर देतात. कारण का, जे आयडियलिस्ट किंवा आदर्शवादी शिक्षकाने प्रामुख्याने गणित, साहित्य, इतिहास, संस्कृती यासारख्या मानव विद्या जे की विषयावर जास्त भर देतात. म्हणून पर्याय नंबर ड उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न पुढील 6वा असा आहे, शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्यांमध्ये कोणता मुद्दा समाविष्ट नाही. तर यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की समर्पण हा जो आहे थोडक्यामध्ये जो की मुद्दा नाही. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन बघू. आपला पुढचा प्रश्न जो की काय म्हणतो या ठिकाणी, वर्गात शिक्षकांचे महत्त्व सुनिश्चित करण्यासाठी खालीलपैकी कोणती रणनीती सर्वोत्तम जे की आहे. तर सर्वोत्तम रणनीती या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की आत्मविश्वासपूर्ण भूमिका. तर वर्गात शिक्षकाने महत्त्व आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांची भूमिका आत्मविश्वासपूर्ण असणे सर्वात महत्त्वाचं असतं. म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल.
त्यानंतर प्रश्न आठवा आपला, माध्यमिक शिक्षणासाठी बहुउद्देशीय शालेय शिक्षणाची कल्पना खालीलपैकी कोणी मांडलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की मुदलियार आयोग 1952 ते 1953 मध्ये जे की ही मांडलेली आहे. तर माध्यमिक शिक्षणाची बहुउद्देशीय शाळा, ज्याला आपण मल्टिपल पर्पज स्कूल असं म्हणतो, तर सुरू करण्याची संकल्पना जी की मुदलियार आयोगाने मांडलेली होती. पर्याय नंबर याचं ब उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे पहा, जो की काय म्हणतो, भारतातील माध्यमिक शिक्षणावरील मुदलियार आयोगाच्या शिफारशी काय आहेत? जे मुदलियार आयोग आपण पाहिलेला आहे त्याची शिफारशी नेमका काय आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की मध्यम किंवा कनिष्ठ माध्यमिक टप्पा 3 वर्षाचा आणि उच्च माध्यमिक टप्पा 4 वर्षाचा असावा. तर असा जो आहे थोडक्यामध्ये या मुदलियार आयोगाची जी की शिफारस होती. पर्याय नंबर याचं सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न आपला, अध्यापन सत्रादरम्यान खालीलपैकी कोणती मूल्यांकन जी की प्रक्रिया केली जाते यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की रचनात्मक मूल्यांकन. तर अध्यापन प्रक्रिया सुरू असताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीची तपासणी करण्यासाठी रचनात्मक मूल्यांकन, ज्याला आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट असं म्हणतो, जे की केलं जातं. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही बीएड सीईटी परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे, ज्यामुळे मार्केटमध्ये कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण सर्वात कमी प्राइसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणार आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. जर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही बीएड सीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त बीएड सीईटीसाठी आपली टेस्ट सिरीजची बॅच हवी असेल मित्रांनो, टेस्ट सिरीजची बॅच देखील आपण आता बनवलेली आहे. तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन्समध्ये टेस्ट सिरीजच्या सेक्शनमध्ये जाऊन फक्त आणि बीएड सीईटीची फक्त तुम्ही टेस्ट सिरीज देखील मित्रांनो मिळवू शकता आणि चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. तर मित्रांनो लागाच, कारण का तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे मित्रांनो, कारण का परीक्षेच्या तारखा अजूनही जाहीर व्हायच्या आहेत. परीक्षा तारखा जाहीर झाल्यानंतर मित्रांनो जे की आपला संपूर्ण गोंधळ निर्माण होतो, त्यामुळे आतापासून जर तुम्ही तयारीला लागला तर चांगल्या उत्तम तयारीचं होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा 11वा काय म्हणतो पहा, की वर्गातील वैयक्तिक फरकांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या दृष्टिकोनांना महत्त्व देणे. तर प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत वेगळी असते. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या दृष्टिकोनाला महत्त्व दिल्यास वैयक्तिक फरकांचा जो की आदर त्या ठिकाणी होतो. पर्याय नंबर सी त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतरचा 12वा प्रश्न, शिक्षकांच्या अध्यापनावर परिणाम करणारा दृष्टिकोन पुढीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की भावनिक क्षेत्र. म्हणजेच काय, तर जे शिक्षकांचा दृष्टिकोन ॲटिट्यूड हा त्यांच्या भावनिक आणि मूल्यांशी संबंधित असल्याने तो भावनिक क्षेत्रामध्ये येतो. पर्याय नंतर आपला प्रश्न क्रमांक 13वा असा आहे, कोणत्या कायद्याने प्राथमिक वर्गामध्ये सतत सर्वसमावेशक मूल्यांकन जे की CCE अनिवार्य केलेलं आहे? तर कोणत्या कायद्याअंतर्गत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की RT ॲक्ट 2009 या कायद्याअंतर्गत. शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार प्राथमिक वर्गामध्ये सतत सर्वसमावेशक मूल्यांकन, ज्याला आपण CCE असं म्हणतो, अनिवार्य करण्यात आलेलं आहे. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, धोरणे आणि तत्वांच्या लेखी दस्तऐवजकरणानुसार सर्व कर्मचाऱ्यांचे वर्तन डॅश म्हणून जे की ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की आचारसंहिता. तर कर्मचाऱ्यांच्या वर्तनासाठी असलेली लेखी नियमावली, ज्याला की आचारसंहिता असं जे की म्हटलं जातं, कोड ऑफ कंडक्ट ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो.
त्यानंतरचा प्रश्न 15वा, डॅश यापैकी कोणत्या प्रकारच्या ऐकण्यात श्रोत्याला भाषणातील खास वैशिष्ट्ये आढळतात? तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की संरचित भाषण ऐकणे. म्हणजे की जेव्हा एखादे भाषण विशिष्ट उद्देशाने आणि रचनेनुसार दिले जाते तेव्हा श्रोत्याला त्यातील खास वैशिष्ट्ये अधिक स्पष्टपणे जे की जाणवतात, त्याला असं ब उदाहरण होणारा असेल. त्यानंतर 16वा प्रश्न, ताराचंद समितीने खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधी शिफारस जे की दिल्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की माध्यमिक शिक्षण. तर ताराचंद समितीने प्रामुख्याने माध्यमिक शिक्षणाच्या पुनर्रचनेबाबत आपल्या शिफारसी की सादर केल्या होत्या. पर्याय नंबर ड उत्तर होईल. त्यानंतर 17वा प्रश्न, वर्गात चुका होण्याचे संभाव्य कारण खालीलपैकी कोणते असू शकते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की एखादा विद्यार्थी शाळेत अनुपस्थित असणे, हे जे आहे थोडक्यामध्ये उत्तर होईल. तर विद्यार्थी गैरहजर असणे हे वर्गातील प्रत्यक्ष शैक्षणिक चुका होण्याचे कारण असू शकत नाही, तर तो प्रक्रियेचा भाग नाही. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, जो की 18वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते व्यावहारिकतेच्या जे की शैक्षणिक उद्दिष्टांवर जे की भर देत नाही? तर खालीलपैकी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की सी, स्वायत्ता विकास. म्हणजेच काय, तर व्यावहारिकतावाद सामाजिक कार्यक्षमता आणि लोकशाही मूल्यावर भर देतो, परंतु स्वायत्ता विकास हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट नाही. म्हणून पर्याय नंबर सी हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 19वा प्रश्न, भारतातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की शिक्षणाद्वारे लोकांचे ज्ञान, कौशल्य, आवडी आणि मूल्यामध्ये जे की बदल घडवणे. तर लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केवळ आर्थिक वाढ पुरेशी नाही, तर त्यांच्या ज्ञानात आणि मूल्यांत शिक्षकाद्वारे बदल होणे गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न 20वा आपला, तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण होण्यास खालीलपैकी कोणते कारण जबाबदार असू शकतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मुलांच्या स्वकल्पनेच्या विकासात जे की अडथळा. तर जेव्हा मुलाला स्वतःच्या ओळखीबद्दल किंवा क्षमतेबद्दल शंका निर्माण होते तेव्हा त्याच्या चिंता जे की वाढते. पर्याय नंबर याचा ड त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतर आपला प्रश्न 21वा असा आहे, खालीलपैकी कोणते सकारात्मक भावनेचं रूप आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, ए आणि बी, ज्यामध्ये प्रेम आणि आपुलकी, ब जे की आनंद, हे दोन्हीही. तर प्रेम, आपुलकी आणि आनंद हे मानवी भावनांचे सकारात्मक प्रकार आहेत. त्यानंतरचा आपला प्रश्न 22वा, समजा शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना सार्वजनिक भाषण व वादविवादाचे प्रशिक्षण देत आहात. खालीलपैकी कोणता घटक विकसित करणे सर्वात कठीण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भावनावर नियंत्रण ठेवणे. तर सार्वजनिक भाषणात तंत्र शिकणे सोपे असते, परंतु ऐनवेळी आपल्या भावनावर नियंत्रण मिळवणे हे सर्वात कठीण काम आहे. म्हणून पर्याय नंबर बी याचं उत्तर होईल. त्यानंतर 23वा प्रश्न, वर्ग शिक्षकांची प्रमुख जबाबदारी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, आपल्या वर्ग गटाचे नेतृत्व व मार्गदर्शन करणे. तर वर्ग शिक्षकाची मुख्य जबाबदारी केवळ शिकवणे नसून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचं नेतृत्व करणे आणि त्यांना योग्य दिशा दाखवणे हे आहे. पर्याय नंबर ड उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 24वा, चिंतनशील पातळीवर शिक्षण हे स्मृती पातळीवरील शिक्षणापेक्षा वेगळं आहे, कारण चिंतनशील शिक्षणातील संवादाचा नमुना मुख्यतः कसा असतो? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की परस्पर संवादी हा असतो. तर चिंतनशील पातळीवर, ज्याला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हणतो, तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सखोल परस्परवादी इंटरॅक्टिव्ह जो की संवाद घडतो. पर्याय नंबर सी याचं उत्तर त्यामुळे होणारं असेल. त्यानंतर 25वा प्रश्न, जागतिकीकरण आणि कामगार संघटनाची वाढ हे काही घटक डॅशला सक्षम करतात, कशाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की समाजापासून अलिप्तता याला जे आहे थोडक्यामध्ये करतात, सक्षम करतात. त्यानंतर 26वा प्रश्न, महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी व्यक्तिनिष्ठ कल्याण साध्य करण्याच्या दृष्टीने शिक्षकामध्ये खालीलपैकी कोणत्या बौद्धिक गुणांचं संगोपन आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की भावनिक बुद्धिमत्ता, जे की इमोशनल इंटेलिजन्स आपण त्याला म्हणतो. पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतर 27वा प्रश्न, खालीलपैकी कोणते कार्य लहान भाषणाच्या स्वरूपात येत नाही? तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अहवाल सादर करणे. तर अहवाल सादर करणे हे मोठे किंवा सविस्तर कार्य असते, ते लहान भाषणाच्या प्रकारामध्ये येत नाही, त्यामुळे पर्याय नंबर ब उत्तर होईल. त्यानंतर 28वा प्रश्न, सामाजिक शास्त्रातील वर्ग प्रक्रिया कोणत्या गोष्टीच्या विकासात जे की मदत करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व. सामाजिक शास्त्राच्या वर्गात ज्ञान, कौशल्य आणि अभिव्यक्ती या तीनही गोष्टींचा विकास होतो. त्यानंतर 29वा प्रश्न, माध्यमिक शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी
10+2+3 ही रचना खालीलपैकी कोणी जे की शिफारस केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कोठारी आयोगाने 1964 ते 66 मध्ये केलेलं होतं. तर भारतीय संरचनेतील जे आहे 10+2+3 या शिक्षण पद्धतीमध्ये जे आहे जे की कोठारी आयोगाने शिफारस जे की केलेली होती. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 29 क्वेश्चन होते जे की आपण या भाग आपल्या 28 मध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली आणि जास्तीत जास्त हवा असेल तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यावर आपण रेग्युलरली व्हिडिओ घेऊन येऊ. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली BEd-CETची स्पेशली लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच किंवा मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच इन्व्हॉल्व करणार असाल तर वेळ न वाया घालवता लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही मित्रांनो जॉईन करू शकता आणि चांगले उत्तम तयारला लागू शकता. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन update सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.